दुर्लक्ष करतो हे आपल्या कार्डिओव्हास्क्युलर सिस्टीम म्हणजे की आपले हृदयरोग जे होतात याचा संबंध याच्याशी कसा आहे. तर भरपूर महिलांमध्ये काय होतं जेव्हा ते प्रेग्नेंट होतात किंवा त्यांना जेव्हा मासिक पाळी होते, माझा आवाज येतोय ना? तुमच्या सर्वांना माझा आवाज येतोय ना? हां. तर मासिक पाळी दरम्यान काय होतं, आपण फिमेल्समध्ये हॉर्मोनल चेंजेस होत राहतात. ते इस्ट्रोजन, प्रोजेस्टेरॉन असे हॉर्मोन्स आहेत, त्याची लेवल वाढते. तर जेव्हा त्याची लेवल वाढते तर साधारणतः काय होतं, हे जे नॉर्मल हेरिटून रक्त येणे किंवा दातसैल पडणे किंवा जे हाडाचे आजार सुरू होतात तर हे हॉर्मोनल चेंजेसमुळे चालू होतात. तर जेव्हा फिमेल्स प्रेग्नेंट किंवा जेव्हा महिला प्रेग्नेंट होतं तेव्हा ही हॉर्मोन्सची लेवल वाढत जाते आणि त्यावेळी हेरिटून रक्त येत राहतं. तर आपण लक्ष देतो त्या गोष्टीला. पण जर त्याच वेळी आपण डेंटिस्टला अप्रोच केलं तर खूप रक्त येणं थांबू शकतं. आणि हिडीचे आजार म्हणजे की कसे फक्त हिडीतून रक्त येणं हे नव्हे तर हिडीवरती सूज पण येतं, रक्ताच्या गाठी देखील होतात, एकदम खूप वगैरे पण होतं, लहान वास पण तोंडातून येतो. आणि हेच जे आहे ते थोडक्यात एक बॅक्टेरियल इन्फेक्शन आहे. हेच इन्फेक्शन म्हणजे आपल्या दात देखील नसांना कनेक्टेड राहतं. रक्तवाहिनी हे बॅक्टेरियल इन्फेक्शन हळूहळू आपल्या डोळ्यापर्यंतही पोहोचतं आणि हेच बॅक्टेरिया तिथे वाढत राहतात आणि त्यामुळे आपल्याला अथिरोस्क्लेरोसिस होतात, हार्ट स्ट्रोक, हार्ट अटॅक हे असे आजार होतात. ठीक आहे. आणि हेच बॅक्टेरियल इन्फेक्शन हळूहळू हाडामध्ये देखील जातं, हाडाची झीज व्हायला सुरू होते, दात झीज पडतात आणि मग ते सेट म्हणून पडायला हिडी खाली जाणे, रिसेशन होणे. तर हे जे हिडीचे आजार आहेत हे एक तर जेनेटिक पण राहतात. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला जर हे समजा तुम्हाला झालं आहे, तुम्ही ट्रीटमेंट घेतली किंवा नाही घेतली तर हेच आजार आपल्या मुलाबाळांना होऊ नये. तर ह्याच्यासाठी काय केलं पाहिजे, आपण आपल्याला सवय असते छोटी जेव्हा मुलं बाळं असतात आपण एक आई काय करते, आपण स्वतःहून बारीक बंद करते आणि मग तेच लेकराला देते. पण हे जे पण दाताचे कीड म्हणा किंवा हिडीचे आजार म्हणा हे बॅक्टेरियल इन्फेक्शन हे असं कधीच करायचं नाही. आपल्या बाळाला आपण खाल्लेलं अन्न द्यायचं नाही किंवा आपण त्यांना एकदम डिरेक्टली तोंडाजवळ जाऊन किस करतो, लाड करतो, अशा गोष्टी करायच्या नाही. बेबी जेव्हा 1 मंथ, 2 मंथ्स, 3 मंथ्सचं पण असेल, जसे त्यांना दात यायला लागतात तर त्यावेळी काय करायचं, त्यांना ब्रश तर वापरता येत नाही तर आपण कपड्यामध्ये रुमाल वगैरे राहतो, रुमालाने त्याचे दात स्वच्छ करायचे. जे पण त्याला 2 दात येईल की 1 दात येईल, कारण जसं तोंडामध्ये दात येतो बॅक्टेरिया तोंडामध्ये प्रेझेंट राहतातच आणि त्याकडे लक्ष नाही दिलं तर येणारे नवीन दात फिरतात. तर जेव्हा बेबी 6 मंथ्सचा असतो फर्स्ट टूथ त्याला येतं, ठीक आहे. तर त्यावेळी कपड्याला ओलं करायचं आणि त्याचे दात स्वच्छ करायचे. लेकराला दूध दिल्यानंतर त्याचं तोंड तसंच सोडायचं नाही, आपण काळजी करायची की आपण त्याचे दात क्लीन केले पाहिजे. मुलाला तोंडामध्ये दुधाची बॉटल तशीच ठेवायची नाही. लक्ष करायचं की जर मुलाला थम्सअप आपण ती सवय असते तर त्याचे जे आपले जॉ डेव्हलप होत राहतात, लहान मुलांना वेळ लागतो जॉ डेव्हलप पूर्ण व्हायला. जर ह्याकडे लक्ष द्यायचं की लेकराने तोंडात बोट घेऊन झोपले नाही पाहिजे, दुधाची बॉटल तोंडात घेऊन झोपले नाही पाहिजे. असं जर त्याला सवय लागली तर काय होतं, जे जे जॉ डेव्हलपमेंट म्हणतो किंवा येणारे दात ते असे फावड्यासारखे होतात किंवा त्याचं जे मॅक्झिला जे डेव्हलप व्हायला पाहिजे, मॅक्झिला म्हणजे हे वरचा आठ जे की पूर्ण डेव्हलप व्हायला पाहिजे ते होतं. आता मी पुढे येते माझ्या मेन टॉपिकवर जे की हिरडीचे आजार आहे. मी तुम्हाला एक बेसिक जनरल डेंटल प्रॉब्लेम्स जे काय आहे एक रिव्ह्यू दिला मी तुम्हाला, जे लहान मुलांमध्ये होतात आणि आई दूध त्याला होऊ नये ह्याच्यासाठी काय काळजी घेतली पाहिजे. मुलांना आपण खाल्लेला घास नाही भरवायचा, आपल्या तोंडामध्ये जे पण बॅक्टेरियल इन्फेक्शन आहे ते त्यांना पसरू शकतात, याची काळजी घ्यावी आपण, ठीक आहे. प्रेग्नेन्सी दरम्यान काय होतं, जे हॉर्मोन्स मी तुम्हाला सांगितले वाढलेले जातात. जनरल फिजिशियन तुम्हाला कॅल्शियमच्या गोळ्या वगैरे ते ॲडवाईस करतातच, ते तर घ्यायचंच. तर जर तुम्हाला हिरडीचे प्रॉब्लेम्स पण आले तर तुम्ही डेंटिस्टला पण व्हिजिट करायचं आहे. त्याच वेळी म्हणजे सेकंड ट्रायमिस्टर आपण जे म्हणतो, म्हणजे की एक 3 महिन्यानंतर म्हणजे की 6 to 9 मंथचा जो पिरियड असतो त्यावेळी तुम्ही डेंटल ट्रीटमेंट्स करू शकता, ते सेफ असतात. पहिले 3 महिन्यामध्ये डेंटल ट्रीटमेंट करायची नाही आणि शेवटच्या 3 महिन्यामध्ये ते रिस्की राहतं. 4 months to 6 monthsचा जो पिरियड असतो प्रेग्नेन्सीचा त्यावेळी सेफ राहतं सगळे प्रकारचे डेंटल ट्रीटमेंट्स. त्यात तुम्ही रूट कॅनल, दाताचे जे पण प्रॉब्लेम्स आहेत सगळं काही करू शकतो. फर्स्ट ट्रायमिस्टर आणि जो लास्ट असतो 6 महिन्याचे, 9 महिन्याचा आणि पहिल्या महिन्यातून 3 months हे जे आहे ते रिस्की आहे. तर ह्यावेळी आपण काही डेंटल ट्रीटमेंट नाही केले पाहिजे.
एक्स रे रेडिएशन एक्सपोजर नाही व्हायला पाहिजे. जे आपलं बेबी डेव्हलप होते त्याला प्रॉब्लेम्स येऊ शकतात, याची तुम्ही काळजी घ्या. आणि जे पण मी सांगितलं की हेडीचे आजार जे आहे हे जेनेटिक आहे, तर तुम्ही वेळोवेळी ते तपासले पाहिजे, ब्लड टेस्ट केले पाहिजे. आणि तुमच्या बेबीला वर हे आजार होऊ नये याच्यासाठी ट्रीटमेंट तुम्ही अगोदर जर घेतली तर सिव्हिरिटी वाचू शकते. जिंजिवायटिस म्हणजे की हेडीतून रक्त येते, तर हेच जिंजिवायटिस पुढे चालून पेरिडॉन्टायटिस म्हणतो आपण. जे हेडीचे आजार जेव्हा आपल्या हाडापर्यंत चालतात हे इन्फेक्शन वाढतं आणि त्यात सेल येऊन तुटून पडतात, त्याला पेरिडॉन्टायटिस म्हणतो. तर हे आपल्या मुलाबाळाला येऊ नये म्हणून वॅक्सिन्स पण असतात, कॅल्शियमच्या गोळ्या राहतात. म्हणजे प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. ते आजार होऊ नये याच्यासाठी काय काळजी घेतली पाहिजे ती आपण वेळोवेळी घेतली पाहिजे आणि स्वतःकडे लक्ष द्या. आणि ओरल हायजीनला म्हणजे इग्नोर करू नका, खूप जरुरी आहे ते. रेग्युलर ब्रशिंग पण जरुरी आहे. आणि ब्रश तर आपण रेग्युलर करतोच, पण आपण लक्ष केले कुठला ब्रश वापरतो. जर आपल्याला हेडीचे प्रॉब्लेम्स असतील किंवा आपल्याला ॲसिडिटी होते, दाताची झीज होती, आपल्याला माहिती आहे की हा आपल्या दाताची झीज होती, तर तशा वेळी आपण म्हणजे नॉर्मली पण सॉफ्ट, मीडियम, हार्ड आणि अल्ट्रासॉफ्ट असे 4 प्रकारचे ब्रश असतात. माहिती होतं तुम्हाला हे? असे 4 प्रकारचे ब्रश असतात, मेडिकलमध्ये मिळतात. तर आपण मेडिकलमध्ये गेल्यावर अल्ट्रासॉफ्ट टूथब्रश द्या हेच म्हणायचं. आणि ते ब्रशिंग कसं केलं पाहिजे? युजली आपल्याला सवय असं ब्रश करायचं पटापट, असं नाही करायचं. साधारणतः 3 to 5 मिनिट्स ब्रशिंग पाहिजे. आणि ते ब्रशिंग आयतर सर्क्युलर मोशनमध्ये किंवा हिरडीपासून लांब असं ब्रशिंग केलं पाहिजे. ठीक आहे. आता टूथपेस्ट कुठला वापरायचा? कॉमन क्वेश्चन जे प्रत्येकाच्या मनात असतं, जर हेडीचे प्रॉब्लेम्स असतील तर पेरोगार्ड म्हणून आहे, फ्लिपकार्ट, ॲमेझॉनवर भेटून. आता मी मेडिकल्समध्ये पण जातात, ते वापरायचं. सेन्सिटिव्हिटी होते तर सेन्सोडाईन, रॅपिड रिलीफ, रिपेल अँड प्रोटेक्ट अशी टूथपेस्ट वापरायची. आणि जे मी सांगितलं एक प्लाक, कॅल्क्युलस म्हणा, ते ब्रशिंग नाही निघत. म्हणजे ते एक जेनेटिक आहे, आपण खाल्लेलं पिलेलं अडकतं आणि एक येलो कलरची बॅट आपल्या दातांवरती तयार होतं, त्याला कॅल्क्युलस असं म्हणतो. त्याला क्लीन करायला मशीनच लागते, जे अल्ट्रासॉनिक स्कॅनिंग आपण म्हणतो, त्याच्यानेच ते क्लीन होतं. ब्रशिंगने तर पूर्ण 100% नाही होतं. तर हे स्कॅनिंग जे पण आहे दर 6 महिन्यातून तुम्ही एकदा केलं तरी इनफ आहे, म्हणजे वर्षातून 2दा. म्हणजे ओरल हायजीन मेंटेन राहणार. माउथवॉश वापरणे, रेग्युलरली ब्रश करणे 2 टाईम्स. माउथवॉश जरी नसेल तुमच्याकडे, तुरटी असेल तर तुरटीच्या पाण्याने चूल करत राहायचं. ठीक आहे. काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता.